अशी छान वाईब्स आहेत, खूप छान वाटतं इथे आतापर्यंत आणि भयंकर थंडी आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी. या सुंदर पावसाळ्यात म्हणजे या छत्रीकडे बघून वाटलं असेल ना, माथेरानला आलेलो आहे. खूप पाऊस आहे, खूप धुकं आहे आणि आजचा जो स्टे आहे ना तो आहे या सुंदर ठिकाणी राधा कॉटेज मध्ये. खूप सुंदर आहे. आम्हाला गुगल सर्च केला, व्ह्यूज खूप छान होते, रिव्ह्यू छान होते, बट अजून भरपूर गोष्टी आतमध्ये पाहायच्यात, अजून खूप एक्सप्लोअर करायचं आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल जर तुम्ही माथेरानमध्ये येत असाल तर. मग पटापट माझ्यासोबत या आणि व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा. इथून ऍक्च्युली एंट्री आहे, ही जी आहे ही एंट्री आहे. या आम्ही ना खूप एक्साइटेड होतो माथेरानला येण्यासाठी, कारण की मुंबईपासून सर्वात जवळ जे आहे ते माथेरान आहे. अगदी कमी वेळेत पोहोचायचं असेल, पण यावर्षीचा जो पाऊस आहे, यंदाचा पाऊस आहे, खूप अगदी तुफान आहे. आम्हाला एवढा अंदाज नव्हता की एवढं धुकं असेल, कारण की आम्ही रेनकोट नाही आणले आणि छत्र्या घेतल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे इकडे सर्व्हिस असे बोलतात की यांच्या छत्र्या आहेत, इकडे छत्र्या मिळतील, रेनकोट मिळतील. बट लेट्स सी कसं कशी हॉस्पिटॅलिटी आहे यांची. चला या. एंट्री भारी आहे ना रे, ग्रँड. इथे रिसेप्शन एरिया आहे, हा जो पोर्शन आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे, हा जो स्लोप दिसतोय ना, या स्लोप मधूनच आपण आपल्या मस्त कॉटेज मध्ये जाणार आहोत. कॉटेजची स्पेशालिटी तुम्हाला सांगते. खूप एक्सायटेड आहे, कारण की कॉटेज आहे ना महागडं प्रचंड आहे. याचे जे रेट्स आहेत म्हणजे कॉस्टिंग आहे, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते सांगणार आहेत. कॉस्टिंग अपडाऊन होते, बट राधा कॉटेज माथेरानमध्ये खूप फेमस आहे. महागडं आहे, हायजीन आहे, भरपूर छान छान आहे. चला बघ. या इकडे या साईडला स्विमिंग एरिया आहे, स्विमिंग पूल आहे या साईडला. आणि माझ्या अगदी ऑपोजिट या साईडला स्विमिंग आहे. आणि या इथे ही जे दिसत आहे ना, हे इथे डायनिंग आहे, इथे डायनिंग एरिया आहे. आणि पुढे जे आहे ते सगळे कॉटेजेस आहेत. ओके चला. हा इथे जो आहे ना, हा डायनिंग एरिया आहे. आणि हा व्ह्यू आहे इथून असा. हा सुंदर व्ह्यू आहे. आणि हा डायनिंग एरिया आहे. हा सगळा जो आहे डायनिंग एरिया आहे आणि याचे स्पेसिफिक टाईम आहे. टाईमच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज नाही आहे की तुम्ही बोलाल की आम्हाला थोडा लेट पाहिजे, स्किप करू शकता, नाही पाहिजे तर तुम्हाला कॉलिंग करू शकता. सर्वात महत्त्वाचं, रूममध्ये फोन नाही आहे, हा एक बॅड पॉईंट आहे की टेलिफोन कनेक्शनसाठी थोडे प्रॉब्लेम आहेत. वायफाय हे लोक देतात आणि वायफायवरती पर्सनल जे आहे तसे कॉलिंग कनेक्शन होतात, बट फूड क्वालिटी चांगली आहे असं मला फोटोमध्ये दिसलं होतं. लेट्स सी. आता आम्ही आलेलो आहोत डायनिंगसाठी. डायनिंग ॲक्च्युली छोटा वाटला, जसं हे एवढं भलं मोठं आहे ना कॉटेज, त्याप्रमाणे डायनिंग छोटा आहे. लेट्स सी अजून काय 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 गोष्टी आहेत. आत्तापर्यंत लाईक गुड वाईब्स वाटतात. प्रत्येक फर्निचर आहे, प्रत्येक ठेवण आहे, जे बोलतात प्रत्येक ठेवण गोष्टी ठेवलेल्या आहेत. हां, लाईटचा इश्यू, आम्ही गेल्यापासून 3दा लाईट गेलेली आहे. हां, प्लस मायनस पॉईंट असतात प्रत्येक गोष्टींमध्ये. पावसाचे दिवस आहेत, लाईट जातेच. ॲक्च्युली हेरिटेज आहे. गोष्टी यांनी अशा मांडलेल्या आहेत, गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत. सगळीकडे चारही बाजूला एवढी झाडं आहेत, त्यामुळे धुकं आणि वारा, बापरे एवढा वारा आहे.
तुम्ही बघू शकता एवढा वारा आहे ना, एवढा वारा की पावसाळा हिवाळा कळत नाही, पण उन्हाळा तर नाहीच आहे. बट एकशे छान वाईब्स आहेत, खूप छान वाटतं इथे आत्तापर्यंत. आणि भयंकर थंडी आहे इथे. या साईडला प्ले सेक्शन आहे. काय करते पिल्लू, मी जाऊ गोष्टी. छोटा वाटतोय हा डायनिंग, आपलं हे खेळायचा स्पेस छोटा आहे. जेवढी यांची प्रॉपर्टी मोठी दिसतीये ना, त्या मानाने हे छोटं आहे. कदाचित रूम मध्ये असेल काही गोष्टी, लेट्स सी. असं मांडलेलं आहे. चलो जातो आता पटापट रूम कडे, पटापट. तर मंडळी ऍक्च्युली ना एवढ्या पावसामध्ये आलो ना तरी स्विमिंग पूल, मागचा व्ह्यू, अटायर ऍक्च्युली हेरिटेज वाटतंय. कारण की ना ही प्रॉपर्टी जी आहे ना, या सगळ्या अखंड प्रॉपर्टीमध्ये ना तुम्हाला अशी लाल भिंतीची गरज दिसणार आहे. म्हणजे तसा टेक्स्चर आणि किंवा त्यांनी सगळं हे मेंटेन केलेलं आहे. म्हणजे हेरिटेज जे बोलतो ना ते मुळात इकडे आल्यावरती कळतंय. आणि एवढ्या थंड पावसामध्ये आणि आम्ही हे स्विमिंग पूल स्किप करणार आहोत कारण की प्रचंड थंडी आहे. आणि यावर्षी तर पावसाळा ना आल्यापासून पाऊस पडतोय. बट प्रॉपर्टी ऍक्च्युअल खूप खूप छान आहे. तर मंडळी याची जे बंगले आहेत, जी घरं आहेत, ते काही काही बंगले आहेत. आम्ही जो राहिलो तो मेन बंगला आहे, तो मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण ओव्हरऑल ना इकडे जे काही राहायची घरं आहेत त्यांना ना फुलांची, जामून, फळांची अशी नावं दिलेली आहेत. भरपूर वेगवेगळी आहेत. आमच्या या साईडला जे हे आहे ना, इथे तुम्हाला मी दाखवते. इथे स्विमिंग पूल दिसतोय ना, म्हणजे हा व्ह्यू स्विमिंग पूलचा आहे. इकडे कनेक्टेड ही घरं आहेत. त्याचप्रमाणे आम्ही राहतो त्या ठिकाणी बंगलोज आहेत. आमचा मेन बंगला आहे, तो तर तुम्हाला दाखवणारच आहे. खूप एक्सायटेड आहे. हे या लोकांनी खूप छान मध्ये मध्ये पेवर्स टाकलेले आहेत. म्हणजे कुठे तुम्हाला पायऱ्या वगैरे चढायची एवढी गरज नाही. फार धुकं आहे, झाडांचं एवढं पाणी पडतं, असं वाटतं पाऊस पडतोय. क्लायमेट आहे ना 5-5 मिनिटांनी बदलते. 5-5 मिनिटांनी ऑन ऑफ आहे. म्हणजे आता इथे थांबल तर इकडे 5 मिनिटात धुकं पण येत आहे, पाऊस येतोय, मध्ये क्वचित ऊन आलं तर. बट क्लायमेट खूप खूप चिल्ड आहे. एवढं आलोय पण रूम मध्ये राहायची एवढी इच्छा होत नाहीये ना. म्हणजे एवढी ग्रीनरी आहे, एवढे झाडं आहेत, म्हणजे जंगलच, फुल जंगल वाटतंय. हे असं आणि असं एवढं त्यांनी आर्टिफिशियल ठेवलेलं नाहीये. म्हणजे झाडांची एवढी नासधूस पण केलेली नाहीये. जंगलामध्ये ऑलमोस्ट सगळे आहे. इथे ऍक्च्युअल हेरिटेज स्टार्ट होतं. ऍक्च्युअली हेरिटेज कॉटेजेसच आहेत, पण तुम्हाला कळेल की काय आहे हेरिटेज. चिऱ्याची इथे हा एक आहे, चिऱ्यांचं आहे इथे हे. आणि इथे या साईडला इथे आम्ही राहतो ऍक्च्युली. आई आणि ताई बघ शूटिंग चालू आहे. फोटो साठी क्रेझी आहे यार. हाय आई, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आता हा ऍक्च्युअल व्ह्यू आहे. हा जो आहे ना अखंड बंगला, याला मेन बंगला बोलतात. आणि हेरिटेज, आता तुम्ही खरं सांगा हे हेरिटेज नाहीये का? ह्यूज आहे, मस्त आहे, अखंड सो गुड.
तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ हा असा सुंदर धुक्यामध्ये आणि पावसामध्ये होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. तुमच्या फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून तुम्ही इकडे याल, एन्जॉय कराल. व्हिडिओला अर्थातच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मंडळी, ज्यांनी सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धम्माल, मजा मस्ती असं मस्त फिरणं असणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा. चला, बाय.